नमस्कार. जय महाराष्ट्र. शिंदेंची मोठी गोची. भारताच्या रणनीतीमुळे शिंदेंना पकडले कोंडीत. पक्षाच्या ताकदीला पाडला खिंडार. भाजपच्या रणनीतीमुळे शिंदे पुरते फसले. पक्ष टिकवायचा की सत्ता टिकवायची हाच मोठा प्रश्न. काय आहे सविस्तर नक्की पाहूया. राज्याच्या राजकारणात ऐतिहासिक बंडखोरी करून सत्तांतर घडवणारे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज स्वतःच एका अभूतपूर्व राजकीय चक्रव्यूहात अडकले आहेत. त्यांना ज्या भारतीय जनता पक्षाने मुख्यमंत्रीपदाची खुर्ची मिळवून दिली, त्याच भाजपाने आता त्यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या मूळ ताकदीवर आणि कार्यकर्त्यांच्या निष्ठांवर पद्धतशीरपणे घाव घालण्यास सुरुवात केली आहे. महायुतीमध्ये सत्तेची भागीदारी असली तरी पक्ष विस्तारण्याच्या नावाखाली भाजपने सुरू केलेली फोडाफोडी मोहीम आता इतकी तीव्र झाली आहे की यामुळे उपमुख्यमंत्री शिंदे यांची राजकीयदृष्ट्या मोठी गोची झाली असून त्यांच्या नेतृत्वाखालील पक्षाच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. गेल्या काही महिन्यांपासून महायुतीच्या घटक पक्षांमध्ये सुरू असलेला हा अंतर्गत तणाव आता टोकाला पोहोचला आहे. हा केवळ मंत्रिपदाचा किंवा पालकमंत्री निवडीचा वाद राहिलेला नाही, तर तो थेट एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील पक्षाच्या मूळ ताकदीला खिंडार पाडण्यापर्यंत पोहोचला आहे. ठाणे आणि नवी मुंबई हा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा राजकीय बालेकिल्ला. याच भागात भाजपने आपले ज्येष्ठ नेते गणेश नाईक यांच्यासारख्या प्रभावी चेहऱ्याला बळ देऊन शिंदेंच्या वर्चस्वाला थेट आव्हान देण्यास सुरुवात केली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून भाजपने शिंदेंच्या निष्ठावान कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांसह आपल्या पक्षात प्रवेश देण्याचे सत्र सुरू केले आहे. या इन्कमिंगने शिंदेंच्या गोटात प्रचंड अस्वस्थता पसरली आहे. कार्यकर्त्यांना डावलले जात असल्याची भावना वाढीस लागली असून भविष्यातील राजकीय भूमिकेबद्दल संभ्रम वाढला आहे. छत्रपती संभाजीनगर, बदलापूर, कल्याण डोंबिवली महानगरपालिका यामध्ये भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत शिंदे गटाच्या अनेक कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी भाजपमध्ये पक्षप्रवेश केला. या घटनेमुळे स्थानिक पातळीवर भाजप आणि शिंदे सेना यांच्यातील संघर्ष आणखी तीव्र झाला. या कृतीतून भाजपचा संदेश स्पष्ट होता. युती धर्म हा केवळ सत्तेसाठी आहे, पक्ष विस्तारात कोणतीही तडजोड नाही, असं त्यांनी सरळ सांगितलं आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सध्याची राजकीय स्थिती न घर का न घाट का अशी झाली आहे. भाजपच्या रणनीतीमुळे त्यांना अशा कोंडीत पकडले आहे जिथे कोणताही निर्णय त्यांच्या पक्षासाठी घातक ठरू शकतो. शिंदेंच्या शिवसेनेचे अस्तित्व भाजपच्या पाठिंब्यावर आधारित आहे. जर त्यांनी भाजपच्या फोडाफोडीला उघड विरोध केला किंवा युती तोडण्याची धमकी दिली तर उपमुख्यमंत्रीपद धोक्यात येतं. त्यामुळे शिंदेंना कितीही त्रास झाला तरी भाजपविरुद्ध आवाज उठवणे परवडणारे नाही. दुसरीकडे जर शिंदे यांनी भाजपचा हस्तक्षेप आणि इन्कमिंग रोखले नाही तर त्यांच्यासोबत आलेले आमदार आणि कार्यकर्ते हळूहळू भाजपमध्ये विलीन होऊ लागतील आणि हे शिंदेंसाठी भविष्यातील आव्हान असेल. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आणि विधानसभा निवडणुकांमध्ये शिंदे गटाचे उमेदवार निवडून येणे कठीण होईल. अनेक आमदार निवडणुकीपूर्वीच भाजपची वाट धरणार असल्याची दबक्या आवाजात चर्चा सुरू आहे. भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने स्पष्ट केले आहे की 2019मध्ये मुख्यमंत्रीपदावरून शिवसेना सोबत झालेला तिढा त्यांना पुन्हा नको आहे. म्हणून शिवसेनेचे 2 तुकडे करून शिंदे गटाला आपल्या बाजूने ठेवून हळूहळू त्यांना कमजोर करणे आणि विलीन करणे ही भाजपची दीर्घकालीन रणनीती दिसते. शिंदे गटातील आमदारांना भाजपमध्ये येण्याची ऑफर दिली जात असल्याची चर्चा आहे, ज्यामुळे भविष्यात शिंदे गटाला स्वतःचे अस्तित्व टिकवणे अशक्य होईल. भाजप शिंदेंना केवळ उपयोगी असेपर्यंत सोबत ठेवणार की त्यांना पूर्णपणे विलीन करून घेणार हा महाराष्ट्राच्या पुढील राजकारणाचा कळीचा मुद्दा असेल. या सर्व घडामोडी पाहता एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला आता अस्तित्वासाठी केवळ भाजपाच्या मर्जीवर अवलंबून राहावे लागत आहे. हे वास्तव आहे. राजकारण आणि सत्ता यांच्या केंद्रस्थानी असलेले शिंदे आज भाजपच्या ऑपरेशन लोटसचे सर्वात मोठे लक्ष्य बनले आहेत.